विधानसभेत विधानसभेबाबत अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। जय पवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार का असा प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे। अजित पवारांनी बारामतीतून जय पवारांबाबतचे संकेत दिलेले आहेत। कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जय पवारांना संधी देऊ असं एक मोठं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे। तर बारामती विधानसभेबाबत अजित पवारांचं एक मोठं वक्तव्य समोर येत आहे। अजित पवारांनी जय पवार यांच्या उमेदवारीबाबतचे संकेत दिलेले आहेत। पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी बारामतीतून जय पवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत। जर मागणी असेल कार्यकर्त्यांची तर जय पवारांना संधी देऊ असं एक मोठं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे। तर बारामतीतून स्वतः अजित पवार विधानसभेवर जात असतात आणि आता या वेळेला मागणी कार्यकर्त्यांची असेल तर जय पवारांना इथून संधी देऊ असं एक मोठं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे। तर आपल्याला माहिती आहे पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते। लोकसभा लढवलेली होती, त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला होता। त्यानंतर या वेळेला सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या होत्या। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून घेऊया। निलेश, अत्यंत महत्त्वाची ही घडामोड म्हणता येईल। खरं तर चर्चा होती, मात्र आता पत्रकारांच्या प्रश्नांना सकारात्मक उत्तर अजित पवारांकडून मिळतंय की जर मागणी असेल। निलेश, मी तुमच्याकडे येतेच आहे। अजित पवार नेमकं काय म्हणालेले आहेत ते आधी ऐकणार आहोत। तरुण म्हणून जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदादांचे समर्थक म्हणतात। मी काय देऊ, शेवटी काही लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। तर अत्यंत मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य अजित पवारांचं, या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याशी। निलेश, वक्तव्य अत्यंत मोठं आणि महत्त्वाचं आहे। जय पवारांना जर मागणी असेल त्यांच्याबाबतची तर पार्लमेंटरी बोर्ड त्याबाबतचा निर्णय घेऊ, सकारात्मक असं अजित पवारांचं हे वक्तव्य, प्रतिक्रिया आहे। नक्कीच खरं तर हे सूचक वक्तव्य म्हणता येईल। खरं तर आता विधानसभेचा रणशिंग आता फुकल्यात जमा झालेला आहे। खरं तर आज पत्रकारांशी बोलताना अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता, जय पवारांना संधी मिळेल का, यावर अजित पवारांनी एक वक्तव्य केलेलं आहे। जर लोकांची इच्छा असेल तर नक्कीच त्याचा विचार केला जाईल। खरं तर काही सेकंद तुम्हाला थांबवते। पुन्हा एकदा अजित पवार नेमकं काय म्हणालेले आहेत ते ऐकणार आहोत आणि पुन्हा त्या संदर्भात बोलण्यासाठी तुमच्याकडे येणार आहोत। तरुण म्हणून जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदादांचे समर्थक म्हणतात। मी काय देऊ, शेवटी काही लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। जय पवार बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार का या संदर्भात अजित पवारांनी एक मोठं महत्त्वाचं आणि सकारात्मक प्रतिक्रिया देणारं वक्तव्य केलेलं आहे। जर कार्यकर्त्यांची मागणी असेल तर पार्लमेंटरी बोर्डात त्याबाबत विचार केला जाईल आणि संधी दिली जाईल। जय अजित पवार बारामतीतून विधानसभेच्या रिंगणात उतरणार का याबाबतचं एक मोठं वक्तव्य अजित पवारांचं समोर आलेलं आहे। पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याशी बोलूया। निलेश, अजित पवारांचं जे संपूर्ण वक्तव्य आहे त्यातलं एक वाक्य, एक प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे सकारात्मक। एक तर या सगळ्याकडे त्यांनी बघितलेलं आहे, दुसरीकडे 7-8 वेळा मी त्या ठिकाणाहून लढलेलो आहे, आता मला रस नाही, अशा स्वरूपाचं त्यांचं ते वक्तव्य आहे। याकडे नेमकं कसं बघायचं, एक सकारात्मक प्रतिक्रिया आहे। एरवी अजित पवारांकडून कधीच अशा प्रकारे सकारात्मकपणे अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तरं दिली जात नाही, मात्र या वेळेला त्यांनी अत्यंत सकारात्मकपणे निर्णय घेऊ असं म्हटलेलं आहे।
खरं तर आपण जर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याच्याकडे जर पाहिलं तर ही खरंच सकारात्मक आहे. बारामतीमधून जय पवारांना उमेदवारी मिळणार का ह्याच्यावर एका अर्थी शिक्कामोर्तब होत आहे. खरं तर याची सुरुवात आपण लोकसभेच्या निवडणुकीदरम्यानच बघितलं होतं, ज्या अर्थी त्यांची मातोश्री सुनित्रा पवार हे बारामती विधानसभेमध्ये लोकसभेमधून निवडणूक लढवत होते. त्यावेळेसच जय पवार आहेत ते राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत होतं. त्यावेळेसच कुठेतरी त्यांच्या राजकारणामध्ये उमेदवारी मिळणार अशी शक्यता वाटत होती. मात्र आज अजित पवारांनी त्या गोष्टीला दुजारा दिलेला आहे. खरं तर लोकांची इच्छा असेल आणि पार्लमेंटची जर मीटिंगमध्ये जर एकमताने निर्णय झाला तर जय पवारांना बारामती मतदारसंघातून उमेदवारी मिळणार अशा प्रकारचे एक सूचक वक्तव्य केलेलं आहे. खरं तर या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांना उमेदवारी मिळावी, त्यालाच अजितदादांनी आज दुजोरा दिलेला आहे. खरं तर आता बारामतीतला उमेदवार ठरलाय का असंही या ठिकाणी चर्चेला सुरुवात झालेली आहे. एकूण जर पाहिलं तर बारामतीतल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच ही अत्यंत महत्त्वाची घडामोड निलेश झी24 तासवर आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. मात्र निलेश, मग यातला एक अर्थ असा सुद्धा आहे की मग अजित पवार नेमकं कुठून विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत? जर बारामती सारखा सिक्युअर्ड मतदारसंघ जिथे गेली कित्येक वर्ष फक्त पवार आणि विशेषतः अजित पवार निवडून येत आहेत, तो मतदारसंघ जय पवारांसाठी जाणार असेल तर मग अजित पवार विधानसभेसाठी मग कुठला मतदारसंघ निवडणार आहेत याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होते. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब, हे यावर आपण बोलूयाच, मात्र जय पवार आणखी एक अजित पवारांच्या घराण्यातली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरते. जय पवार, पार्थ पवारांनी लढलेली होती निवडणूक, सुनित्रा पवारांनी निवडणूक लढलेली, आता जय पवार रिंगणात उतरतायत, सक्रिय रिंगणात विधानसभेच्या या रिंगणात उतरतायत. नक्कीच. खरं तर याच्यामध्ये अजित पवारांचं अजून एक वक्तव्य होतं की मी 7 ते 8 वेळा निवडणूक लढलेली आहे, आता मला इंटरेस्ट नाही, हे त्यांचे शब्द आहेत. त्यामुळं फार त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते सूचक वक्तव्य म्हणता येईल आपल्याला. कारण त्यांचं 7 ते 8 वेळा निवडणूक लागल्यानंतर आता इच्छा नाही आहे, हे खरं तर जे वक्तव्य आहे हे खरं तर आपल्याला सूचक म्हणता येईल. आणि त्यानंतर जय पवारांच्या बाबतीत थांबवते तुम्हाला आता ही जी सगळ्यात महत्त्वाची घडामोड आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवतोय त्या संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासेजी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. महेश तपासेजी, एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य अजित पवारांकडून आलेलं आहे. बारामतीतून जय पवार यांच्या उमेदवारीचे सकारात्मक संकेत त्यांनी दिलेत. कार्यकर्त्यांची मागणी असेल तर संधी देऊ असं एक मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. तुम्ही याकडे कसं बघताय? अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी कुठल्या मतदारसंघातला कुणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा तो प्रश्न आहे. वास्तविक अजितदादा स्वतः मुख्यमंत्री पदासाठी फार प्रयत्नशील होते राष्ट्रवादी आमच्यामध्ये असतानाही, आणि अख्खं हे जे रामायण घडलं ते मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून घडलं. आता त्यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा संपली का हा पहिला प्रश्न निर्माण होतो. काल परवा देवेंद्र फडणवीस म्हणाले की राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची मतं भाजपला ट्रान्सफर झाली नाही, त्याच्यामुळे अशा पद्धतीची भूमिका अजित पवार घेतात का हा दुसरा प्रश्न निर्माण होतो. कारण काल परवापासून त्यांची जर वक्तव्य पाहिली ते यात्रेमध्ये पण परवा कुठेतरी बोलले की मला माझ्या बहिणीसमोर बायकाला उभं नव्हतं करायला पाहिजे होतं. आज बारामती आधारे अशा प्रकारचं वक्तव्य करणं कुठेतरी लोकांसोबत इमोशनल रिकनेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत काय अशी शंका माझ्या मनामध्ये येते. मात्र बारामती सारखा मतदारसंघ जिथून अजित पवार गेली कित्येक वर्ष निवडून जात आहेत, तिथून खरं तर हा या विधानसभा मतदारसंघाकडे लक्षच होतं, कारण तिथून अजित पवार निवडून जात आहेत. यावेळेला कोण असेल याबद्दलची चर्चा होती. आणि अजित पवारांचं एक वक्तव्य यावेळेचं अत्यंत महत्त्वाचं आहे की मी 7 ते 8 वेळा तिथून गेलेलो आहे, आता इंटरेस्ट नाही, अशा स्वरूपाचं ते वक्तव्य आहे. आणि त्यानंतर मग जय पवारांच्या उमेदवारीबाबतचे सकारात्मक संकेत ते देतात. निश्चित आता त्यांना इंटरेस्ट आहे की नाही मला माहिती नाहीये, परंतु वातावरण नक्कीच विद्यमान सरकारच्या दृष्टिकोनातून पोषक नाही ही गोष्ट तेवढीच खरी. मागच्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी भरघोस असा लीड, म्हणजे सर्व वातावरण आमच्या विरोधामध्ये असताना देखील भरघोस असं लीड बारामती तालुक्यात स्वतःच्या विधानसभेच्या मतदारसंघात घेतला होता. नक्कीच लोकसभेमध्ये देखील सुप्रियाताईंनी चांगला घेतला. तर आता जर बघितलं तर 2024 मध्ये अजित नक्कीच महेश तपासेजी, नक्कीच हा मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षात आलेला आहे. तुर्तास धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी.
भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रवीण दरेकरजी, अत्यंत मोठं महत्वाचं वक्तव्य अजित पवारांचं समोर येत आहे. बारामतीतून जर कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जय पवारांच्या नावाचा विचार करू. सकारात्मक संकेत अजित पवारांनी बारामतीतून जय पवारांबाबत दिलेत. अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेले अनेक वर्ष आहेत आणि बारामतीमधनं ते निवडून येत आहेत. आता जर त्या ठिकाणी त्यांना नव्या नेतृत्वाला संधी द्यायची असेल आणि जर तिथल्या कार्यकर्त्यांचाही आग्रह त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय अजित पवार घेऊ शकतात. कारण शेवटी कार्यकर्त्यांची मागणी नव्या नेतृत्वाला तयार करणं ही त्या ठिकाणी पक्ष आणि नेतृत्व त्या ठिकाणी पक्षाच्या वाटचालीत पाहत असतो आणि जर त्यांना करायचं असेल तर स्वाभाविकपणे ती जागा राष्ट्रवादीकडे अजित पवारांकडे असल्यामुळे तिथला निर्णय हा महायुतीमध्ये त्या ठिकाणी तेच पक्षाचा उमेदवार कोण असावा या संदर्भामध्ये आपली भूमिका घेऊ शकतात आणि महायुतीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब करू शकतात. आणि त्याच्यामुळे शेवटी अजितदादांना काय वाटतं, तिथल्या कार्यकर्त्यांना काय वाटतं यावर ते निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतात. आणि अजितदादा मोकळ्या मनाचा माणूस आहे आणि त्याच्यामुळे एखादी समोर त्या ठिकाणी प्रश्न विचारला की बेधडक त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्या ठिकाणी भूमिका घेत असतात, आपली प्रतिक्रिया देत असतात उत्स्फूर्तपणे. आणि त्याच्यामुळे प्रश्न आला असेल ते उत्स्फूर्तपणे त्याचं उत्तर त्यांनी दिलं असेल. यातच एक महत्वाचं वक्तव्य त्यांनी असंही केलेलं आहे, 7-8 वेळा इथून गेलेलो आहे निवडून, आता इच्छुक नाहीये, उत्सुक नाहीये, इंटरेस्टेड नाहीये, असंही एक प्रतिक्रिया आहे त्यांची. याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, निश्चितपणे एकाच ठिकाणी 6-7 वेळा त्या ठिकाणी जर निवडून आलं असेल तर तोचपणा असतो. आणि त्याचबरोबर अजित पवार यांनी एवढ्या त्यांच्या टर्म मध्ये एक वेगळं चित्र बारामतीला विकासाच्या बाबतीत त्यांनी दाखवून दिलंय. आणि मग बारामती सर्वार्थानं विकसित केली असताना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही निकाल आला, अपयश मिळालं, स्वाभाविकपणे त्यातनंही ते व्यतीत असतील, त्यांच्या मनामध्ये त्याचंही शल्य त्या ठिकाणी असू शकतं. आणि त्याच्यामुळे आता 6-7 वर्ष टर्म केलेला आहे तर आता त्या ठिकाणी नव्या नेतृत्वाला संधी द्यावी. आणि जर कार्यकर्ते तशा प्रकारची मागणी करत असतील तर त्या ठिकाणी तशा प्रकारचा निर्णय ते घेऊ शकतात, महायुतीत बोलू शकतात. प्रवीण दरेकरजी, याचे 2 अर्थ निघतात. म्हणजे एकतर बारामतीची जागा आपल्या पुत्रासाठी सोडणं, सिक्युअर्ड मतदारसंघातून जय पवारांना उभं करणं, असं जर असेल तर त्यातले 2 अर्थ असे आहेत की मग अजित पवार दुसरा मतदारसंघ बघणार का, शोधणार का, किंवा मग इच्छुक नाही, उत्सुक नाही, याचा अर्थ एक वेगळ्या प्रकारे सुद्धा राजकारणाच्या या सगळ्या ह्याच्यात घेतला जातो. नाही, मला वाटतं अजित पवार तिथनं जरी जय पवारांना निवडणुकीत लढवण्याचं त्याने निश्चित केलं तरी दादा राजकीय प्रवाहातनं बाजूला होतील असं अजिबात वाटत नाही. कारण शेवटी पक्ष पुढे न्यायचा असेल, भक्कमपणे पक्षाला त्या ठिकाणी ताकद द्यायची असेल तर नेतृत्व महत्वाचं असतं. आणि जर नेतृत्वच त्या ठिकाणी रिंगणाबाहेर जर त्या ठिकाणी गेलं, राजकीय रिंगणाबाहेर, तर त्या ठिकाणी मग कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि नेते त्या ठिकाणी यांना ताकद कोण देणार अशा प्रकारचा प्रश्न येतो. तथापि अजितदादा निर्णय बेधडक घेणारा माणूस आहे, कधी काय करतील याचा भरोसा त्या ठिकाणी नसतो. परंतु मला वाटतं ते निवडणुकीच्या प्रक्रियेत राहायला हवंय त्यांनी. त्यांच्यासारखा चांगल्या पद्धतीचा एक प्रशासक काम करणारा आहे. महाराष्ट्रासारख्या मंत्रिमंडळात किंवा महाराष्ट्रात त्यांची त्या ठिकाणी नक्कीच प्रवीण दरेकरजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. तुर्तास धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी.